नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आपला विषय आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधनसाठी किंवा आता गणपती पण येणार आहे, तर त्याच्यासाठी मी एक मिठाईचा प्रकार दाखवणार आहे। गुलाबजाम तर आपण नेहमीच बनवतो, तर आज मी कालाजामुन दाखवणार आहे। तर गुलाबजाम करपवले म्हणजे कालाजामुन होत नाही, तर त्याच्यात थोडीशी साहित्य वेगळं असतात, त्याच्यामुळे आपण आता कालाजामुनची रेसिपी करून दाखवणार आहोत। आपण साहित्य त्याच्यासाठी काय घेणार आहोत, तर हा आहे मावा। हा मी पाव किलो मावा घेतलेला आहे। हा बघाल तुम्ही मावा नेहमीपेक्षा थोडा वेगळा दिसतो आणि हा खास गुलाबजामचाच मावा आहे। मिठाईच्या दुकानात किंवा जे डेअरी असतात दुधाची त्याच्याकडे सहज मिळतो। आपण हा पाव किलो घेतलाय। त्याच्यात घालायला आपण पनीर घेतलाय। हा आहे जवळजवळ 70 ग्रॅम। पनीर आपला नॉर्मल किंवा घरात बनवलेला असेल तरी पण चालेल। साखर घेणार आहोत पाक करायला आणि काही ड्रायफ्रुट्स आहे, मैदा आहे आणि रवा आहे। तर मुख्य कृतीला आपण सुरुवात करण्याआधी प्रथम आपण साखरेचा पाक करून घेऊया। तर इंडक्शनवर मी एक कढई ठेवलेली आहे। आपण ही 2 भांडी पाणी घातलेलं आहे, जवळजवळ 250 ml आहे। आपण त्यात ही तेवढीच 2 वाटीने आपण मोजून घेतलेली साखर आहे। जेवढं पाणी तेवढी साखर घेतली आहे आणि याचा आता आपण अगदी थोडंसं चिकट होईल असा पाक करून घेणार आहोत। पाक आधी बनवून घेतला की मग गुलाबजाम झाले की लगेच पाकात आपल्याला सोडता येतात, म्हणून प्रथम पाक आपण बनवून घ्यायचा। आपण साखरेचा पाक जेव्हा बनवतो तर त्यातली मळी जी काढायची असेल, म्हणजे कचरा बिचरा असेल, तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा दूध घालायचं। आपोआप त्यातली बघा साईडला होते अशी एकदम, आणि स्वच्छ असा साखरेचा पाक मिळतो आपल्याला। थोडासा काळपट भाग असतो तो आपण काढून घ्यायचा। पाक होत आला आपला आणि आपण त्याच्यामध्ये ही वेलची टाकणार आहोत। ही पावडर केलेली नाहीये, मी फक्त उघडून घेतलेली आहे आणि ती टाकायची आहे। त्याचा वास खूप छान येतो। तसंच त्याच्यामध्ये आपण गुलाबजामसाठी नेहमी मी रोज इसेन्सचा वापर करते किंवा गुलाब पाणी घातलं तरी चालेल। अगदी 2 थेंब आपण घालतोय। केशर असेल तर केशर टाकली तरी चालेल। आपल्याकडे केसर आहे तर आपण थोड्याशा काड्या केशरच्या घालूया, तर रंग पण छान येईल पाकाला आणि मस्त चव पण लागेल। तर हा पाक जेव्हा करायचा आहे तर आपल्याला खूप चिकट नकोय करायला, पण बोटाने बघायचा, फक्त त्याला चिकट पण आला पाहिजे। अगदी सांभाळून, गरम आहे अजून, तो चिकट झालेला नाहीये। एक 5 मिनिटं आपण उकळवूया आणि मग गॅस काढून टाकूया। आता मुख्य कृती आपण करतोय। हा मावा आहे, फ्रीज मध्ये असेल तर थोडा आधी काढून ठेवायचा, चांगला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचा। आणि इतका सॉफ्ट मावा आहे, काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या मोडून घ्यायच्या आपण। त्यातच आपण हा पनीर कुस्करून टाकणार आहोत। दोन्ही छान एकत्र असं कालवून घ्यायचं व्यवस्थित। पनीर आणि मावा मळताना आपला जो हाताचा हा भाग आहे त्याच्याने मळत जायचा आहे, म्हणजे काय असेल गुठळ्या वगैरे तर त्या मोडल्या जातात आणि दोन्ही पण एकत्र छान होतं। ही महत्वाची कृती आहे। मैदा टाकण्यापूर्वी आपण हे सर्व व्यवस्थित असं छान मळून घ्यायचंय। मावा आणि मैदा पनीर आपला एकत्र करून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हा बारीक रवा आहे तो घालूया आपण। 2 चमचे घेते मी, म्हणजे जवळजवळ 10 ग्रॅम रवा।
आणि त्यातच आपण मैदा पण घालणार आहोत। मैदा आपण 3 चमचे घालणार आहोत। त्यातच आपण 1 चुटकी बेकिंग पावडर घालणार आहोत आणि हे सर्व आता व्यवस्थित मळून घ्यायचे। गुलाबजाम सारख्याला मळताना आपल्याला दूध वगैरे लागत नाही, पण माव्याचा इतका एक सॉफ्ट हे असतो त्याच्यामध्ये ते मळलं जातं व्यवस्थित। छान एकत्र करायचंय। आपला मस्त असा गोळा तयार झालेला आहे। आपण थोडंसं ड्रायफ्रुट्स घेतले आणि अगदी बारीक करून घ्यायचं। त्यात आपण 1 चमचा साखर घालूया। साधी साखर आहे आपली नेहमीची। थोडे पिस्त्याचे काप आहेत आणि याच्यामध्ये आपण थोडा रंग घालायचा आहे। पिवळा किंवा गुलाबी रंग चालेल याच्यामध्ये घातला तरी। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। चमच्यानेच घ्यायचंय कारण आता आपल्याला गोळे करायचे तर त्याला रंग लागता कामा नये। आणि ह्याच्यातच आपण ह्यातला थोडासा ह्याचा गोळा मावा आणि पनीरचा जो आहे तो आपण टाकून देऊया। छान गुलाबी रंग आलेला आहे त्याला। कालाजामुन असतात ते गुलाबजाम पेक्षा मोठे असतात। आपण असे गोळे मस्त मोठे मोठे करून घेऊया। सर्व करून घेऊया आधी। त्यात आपल्याला नंतर स्टफिंग पण भरायचंय। आपण तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि तेलामध्येच मी थोडंसं 2 चमचे साजूक तूप घालणार आहे। खूप छान तुपाचा वास येतो। मग एकदम तुपात तळायची गरज नाहीये, तर आपण 2 चमचे साजूक तूप त्या तेलातच मिक्स केलेलं आहे। मस्त मोठे मोठे गोळे करून झालेले आहेत बघाल तुम्ही। आणि हे जे मिश्रण आहे त्याचे पण आपण छोटे छोटे आता बॉल बनवूया आणि ह्याच्यामध्ये भरायचे। एक बनवून दाखवते तुम्हाला। हे व्यवस्थित मिक्स करायचं। ड्रायफ्रुट्स घातलेले आहे, साखर आहे आणि आपण पनीरचा थोडासा मावा पनीरचा थोडासा गोळा घेतला आहे। याचे पण छोटे छोटे बॉल करूया। आपण यातला एक गुलाबजाम घ्यायचा आणि ह्याला असा बोटाने खळगा करायचा, जसं आपण मोदकाची किंवा याचं सारण भरतो पुरणपोळीचं तसं। आणि हा जो गोळा आहे तो याच्यामध्ये भरून थोडा दाबून तो आतमध्ये व्यवस्थित बसू द्यायचा आणि पुन्हा हे असं बंद करून टाकायचा आणि हातावर पुन्हा असा गोल गोल हा फिरवायचा। एकदम सोपी कृती आहे आणि हा मस्त असा गोल फिरवून घ्यायचा। सगळे मी असेच बनवून घेते, त्याच्या भेगा पूर्ण जायला पाहिजेत। इतका छान तुळतुळीत होतो तो हातावर। तेल आपण तापत ठेवलेलं आहे, खूप कडकडीत करायचं नाहीये। अलगद आपण हे एक एक गोळे सोडूया। स्लो ठेवायचा एकदम गॅस आपल्याला, पण आतपर्यंत ते शिजले गेले पाहिजेत। आणि त्याला हे लावायचं नाही, चमच्याने फक्त असं अलगद हलवत राहायचंय। साईडला हलवते मी। आणि गुलाबजामचा रंग कसा असतो माहिती आहे, त्यापेक्षा हे थोडे डार्क करायचे, म्हणूनच त्याला काला जामुन म्हणतात। खूप मंदपणे आपण ते एकदम तळून घेतोय आणि बघाल तुम्ही मी त्याला हात लावत नाही, बाजूचं जे तेल आहे ते फक्त हलवते आणि ते खूप मऊ आहे। आणि असं वाटलं की तेलामध्ये सुटतात आहे तर थोडासा मैदा अजून ऍड करायचा किंवा रवा। मस्त होत चालले ते, एकदम रंग बघा बदलत चालले त्याचा। आणि आपल्याला एकदम असे काळपट
ब्राऊन पेक्षा पण थोडेसे आणखीन डार्क करायचे. मस्त असा रंग आलेला आहे बघाल. आणि आता या स्टेजला आपण हे काढून घेऊया आणि परत एकदा गॅस बंद करायचा. आपण दुसरे जेव्हा घालणार तेव्हा टेम्परेचर पुन्हा थोडंसं कमी झालं पाहिजे. ते इतके छान झालेले आहेत बघाल तुम्ही, खूप सुंदर दिसत आहेत. आपण हे काढून घेऊया आणि लगेच पाकात घालायचे नाहीयेत आपल्याला ते. आपण मस्त पाकामध्ये घातलेले आहेत गुलाबजाम आणि पाक थोडासा कोमटच ठेवायचा आणि छान आता हे मुरू द्यायचे. आपण थोडंसं एक 5 मिनिटाच्या झाकण ठेवून देऊया. मस्त असे कालाजामुन झालेले आहेत आणि आपण पिस्ताने आपण ते गार्निश करूया. खूप छान जमलेत एकदम. नक्की यंदाच्या नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन किंवा गणपतीसाठी सुद्धा ही रेसिपी करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि येणाऱ्या रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या, गणपतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण एक कालाजामुन कट करून बघूया आतमध्ये कसा झालाय तो. हे बघा अतिशय सुंदर झालेला आहे. आता स्टफिंग पण इतकं छान एकदम गुलाबी रंगावर दिसतंय.